भक्तीचे योगे देव, निश्चय पावती मानव, ऐसा है अभिप्राय ये ग्रंथी. दासबोधातली चौथी ओवी. काल कोणतरी शंका विचारली की दासबोधाचा कोण या शब्दावर बोला. आपण कोणत्याही गोष्टींचा अभ्यास करत नाही. आणि भक्ती आणि नाम हे दोन असे विषय आहेत परमार्थातले की त्याचा अभ्यास करायचा नसतो. तुमच्याकडं बरीच जण म्हणतील किंवा मोठमोठ्या शहरातून आलेले होते. तुमच्याकडे भरपूर कोचिंग क्लासेस असतील, पण त्यामध्ये एक तरी असं आहे का की आमच्याकडे नामस्मरण शिकवलं जाईल किंवा आमच्याकडे भक्ती शिकवली जाईल असे कोचिंग क्लासेस आहेत. एक 7 दिवसाचा कोर्स करा, तुम्हाला भक्ती शिकवली जाईल, आम्ही छान भक्ती शिकवतो, असे आहेत का कोचिंग क्लासेस? मी बऱ्याच वेळेला आयोजकांना सांगत असतो की भक्ती आणि नामस्मरण हे विषय शक्यतो देऊ नका. कारण का ह्या विषय बोलण्यापेक्षा स्वतः त्या विषयामध्ये रंगून जायचं हे चांगलं असतं. नामावर काय बोलायचं त्यापेक्षा नामाचं बोलायचं असतं. भक्तीवर बोलण्यासारखं काय नाही. भक्ती करायची असते, प्रत्येकाची भक्ती वेगळी आहे. भक्तीची व्याख्या काय? भक्तीच्या व्याख्या किती आहेत ना? ते भक्ती सूत्रात 4 व्याख्या आलेल्या आहेत. सूत्र क्रमांक 16, 17, 18, 19. त्यात व्यासांनी केली आहे, गर्गांनी केली, शांडिल्यांनी केलेली आहे, नारद महर्षांनी स्वतः व्याख्या केलेली आहे. पण मग तरीही भक्ती म्हणजे काय? सोपं आपण गणित बघितलं की भक्तीची सोपी व्याख्या करायची ठरवली तरी भगवंत स्वतःच्या प्राप्तीसाठी सामान्य जीवनामध्ये जी पूर्ण, त्या मी बऱ्याच वेळेला सांगताना असं सांगतो की करतात ती मैत्री, होतं ते प्रेम आणि जडते ती भक्ती. भक्ती करता येत नाही की भक्ती होत नाही, ती जडावीच लागते. मग आम्ही भक्ती नेमकी करतो म्हणजे काय करतो? की भक्ती करायची म्हणजे नेमकं काय करायचं? आम्ही बऱ्याच वेळेला आमची भक्ती ती ओढून ताढून करायचा प्रयत्न करतो, पण आमच्या इंद्रियांच्याकडून किंवा आमच्या देहाकडून जी सहजगत्या होते तीच भक्ती आहे. त्यात वेगळं काही दाखवावं लागत नाही. समर्थांना वेगळं काही दाखवावं लागलं, माऊलींना वेगळं काही दाखवावं लागलं किंवा संतांचं एकूण चरित्रपट बघितलं तर वेगळं काही दाखवायला लागलं का त्यांना की आम्ही भक्त आहोत? पण आम्हाला दाखवावं लागतं ना. त्यामुळे मी खेदाने बऱ्याच वेळेला सांगतो की अलीकडे भक्ती हा करण्याच्या किंवा जडण्याचा विषय नाही, हा दाखवण्याचाच विषय झालेला आहे. आम्ही किती छान भक्ती करतो, बरं हे कुणाला दाखवतो आपण? भक्तीचे योगे देव. मागच्या 2 शिबिरांमध्ये भक्ती आणि देव ह्या विषयावर, म्हणजे आम्हाला देव म्हणजे नेमकं काय आहे किंवा भक्ती म्हणजे नेमकं काय. मी बऱ्याच वेळेला सांगतात की देव म्हणजे आमचं ध्येय आहे. या जो नरदेह आम्हाला मिळालेला आहे त्या नरदेहाची इति कर्तव्यता पूर्ण करण्याचं आमचं ध्येय आहे, म्हणजे तो देव असा आहे. देव म्हणजे वेगळं काही नाही. जाणावे आपणासी आपण यादव ज्ञान. आम्ही स्वतःला जाणण्याचा प्रयत्न करतो का? आणि स्वतःला जाणणं म्हणजेच देवाची भेट आहे. वेगळं काय देवाला बघण्याचे किंवा कुठल्याही देवालयात मिळतो का असं नाही आहे. पण देव निर्गुण सगुण ह्यामध्येच आम्ही अडकून बसतो. मग भक्ती ते 9विध भक्ती आहेत, पण त्यातली आम्हाला कुठली सूट होईल? म्हणजे एखाद्या
ठिकाणी जायचं असेल तर तिथं जाऊन त्याचे अनुभव घेण्यापेक्षा आम्ही त्याच्या आधीच्या शंका आणि प्रश्नाने स्वतःला इतकं अडकवून ठेवतो की तिथंपर्यंत जाण्याचे आमचे विषयच वेगळे होतात. एखाद्या गोष्टीचे अनुभव, समुद्राच्या किनारी गेलात, समुद्राच्या किनारी गेल्यानंतर समुद्रात उतरलं तरच त्याचा आनंद आहे ना. किनाऱ्यावर बसून आनंद थोडंच मिळणार आहे लाटांचा. हा, दिसायला चांगला दिसेल, नो डाऊट. वा, छान लाटा येतात, मस्त लाटा येतात. पण एक गोष्ट सांगू का, त्या लाटा बघितल्यात आपण भरपूर. सगळेजण समुद्रकिनाऱ्यावर जाऊन आलेले आहात, लाटा बघितल्या असतील. आपल्याला वाटतं हा मागची लाट आहे ना ती अति मोठी आहे. ती मोठी लाट असते, ती येते आपल्याला वाटतं ती मोठी आपल्यापर्यंत येईल, पण वाटेतच ती विरून जाते. का? एक लक्षात घ्या, आपलं आयुष्य तसंच आहे, लाटांसारखं आहे. आपल्या मनात उर्मी असतात, आपण हे करायचं, हे करण्याचं, आणि त्याची एक मोठी लाट आम्ही तयार करतो त्या उर्मीची. किंवा आपल्याला भक्ती करायचं आहे, आम्हाला दासबोधाचं पारायण करायचं, दासबोध शिकायचं आहे. अलीकडे आता भगवद्गीता आणि भागवत हे शिकवण्याचे पण क्लासेस ऑनलाईन सुरू आहेत. ते शास्त्रशुद्ध शिकवतात. म्हणजे उच्चार कुठला करायचा, उच्चार कोणता अनुस्वाराचा करायचा, याच्यासह सगळं शिकवतात. पण ती उर्मी येते आम्हाला, ती शिकूया. ती मोठी लाट येते, पण काय होतं की लाट ती किनाऱ्यापर्यंत येतच नाही. का? आमच्या आधीच्या कर्माची ज्या परत जाणाऱ्या लाटा असतात त्या मोठ्या लाटेला नेहमी अपोज करत असतात. त्यामुळे लाट कितीही मोठी दिसली आपल्याला की ती समुद्र किनाऱ्यापर्यंत मोठी येऊ शकत नाही, शेवटपर्यंत येऊ शकत नाही. तुम्ही सगळीजण म्हणजे स्वयंपाक करता असं मी गृहीत धरतो, म्हणजे स्वयंपाक येतो असं गृहीत धरतो, बरोबर? पोळ्या करता, म्हणजे आता फुलके असतील, जे काय असेल ते. त्यामुळे अलीकडून असे पण बोर्ड बघायला मिळू शकतात की इथं घडीच्या पोळ्या मिळतील. की फुलकी असतात की नाही, आम्ही स्पेशल घडीच्या पोळ्या करून देतो, असं सुद्धा असू शकतं. पोळ्या करता आपण शेवटी काठ सुद्धा पातळ करता ना, बरोबर ना? काठ सुद्धा पातळ करायचं, आणि सगळीकडे सारखीच पोळी असायला लागते. एक लक्षात घ्या, प्रपंच असो किंवा परमार्थ असो, हा शेवटपर्यंत घेऊन जायचा असतो. नाहीतर मग काठ नेहमी जाड राहतात, पोचू शकत नाही आपण तिथं. मग हे काय आहे? शेवटी आपण गडबडीत करतो. प्रत्येक गोष्टी गडबडीत करत करत गेल्यामुळंच जे काही न्यून राहतं आपल्यामध्ये, आणि त्या न्यूनताच आपल्याला प्रत्येक गोष्टीला पुढं जायसाठी बाधक ठरत असते. भक्तीचे नाही, योगे देव योगे निश्चये. आपण थोड्या वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करू. भक्तीच्या मार्गातून देव सापडतोच, पण केव्हा? निश्चये. आणि आम्ही इथेच मार खातो, आमच्यात दृढ निश्चय नाही आहे. चातुर्मास आला आहे, आपण त्याचा संकल्प करूया. आमचे संकल्पच एवढे मोठे असतात की ते पूर्ण करण्यासाठी शेवटी आपण स्वतःला त्रास करून घेतो आणि मग संकल्प पूर्ण करत जातो. मग त्या संकल्पातून भक्ती वाढण्यापेक्षा त्रासच वाढत जातो, कारण का आपण संकल्पच आपल्याला स्वतःला त्रासदायक ठरतील, अडसर ठरतील, अशाच पद्धतीने त्या संकल्पाकडे नंतर बघायला लागतो. निश्चय पावते मानव. इथं समर्थाने पावती हा शब्द वापरलेला आहे.
निश्चय लाभती म्हणले नाही आहे. यद लब्ध्वा ह्याच्यातलं नारदीय भक्ती सूत्रातलं आहे, जे प्राप्त होतं. एखादी गोष्ट प्राप्त होणे आणि एखादी गोष्ट मिळवणे ह्याच्यात भरपूर फरक आहे. आम्हाला प्राप्त काय होतं ह्याच्या मार्ग लागतो, मिळवण्याच्या मागं लागत नाही. समाधानी होत जातो आणि समाधान सुद्धा कसं असतं, तात्पुरतं असतं. बऱ्याच वेळेला आमची ध्येय किंवा आमची भक्ती ही आम्ही आमच्या विचारांच्यावर नाही, दुसरा काय करतो त्याच्यावरती ठरवतो. शांतपणे विचार करा.